नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने केंद्र और राज्य सरकार पर तीखा हमला बोलते हुए कहा कि मनरेगा में नए जीआर की शर्तों से 3 लाख मजदूरों का काम ठप हो गया है और गरीबों के रोजगार की गारंटी खत्म की जा रही है। उन्होंने आरोप लगाया कि सरकार की नीतियों के कारण यवतमाल जैसे जिलों में किसान आत्महत्याएं बढ़ रही है और कर्ज माफी के वादे सिर्फ चुनावी एजेंडा साबित हुए। वडेट्टीवार ने अमेरिका के साथ हुए व्यापार समझौते को किसानों के लिए घातक बताया और कहा कि इससे भारतीय किसानों का माल बिकना मुश्किल हो जाएगा। चंद्रपुर महानगर पालिका को लेकर उन्होंने कहा कि कांग्रेस महापौर उप महापौर बनाने का प्रयास करेगी। आगे वडेट्टीवार ने जिला परिषद चुनाव को लेकर भी अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। जयरामजी म्हणणं ठीक आहे, पण जी रामजी कोण म्हणतं, पण त्याला त्या पद्धतीनं आणून फायदा काय झाला? त्यामधल्या अटी शर्ती आणि नवीन JR मध्ये नवीन निर्णयामध्ये प्रचंड त्रुटी असल्यामुळे साधारण महाराष्ट्रातील 3 लाख कामावर त्याचा परिणाम होणार आहे। आणि यामध्ये 100 दिवस रोजगाराची हमी मनरेगामधून होती, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून होती। आता जी रामजी मध्ये 120 दिवस करूनही जर हाताला कामच मिळत नसेल तर याचा उपयोग काय? आणि या पलीकडे जाऊन या अटी शर्तीमुळे कुठलंही काम सुरूच करू शकत नाही। त्या रोजगार सेवकाला वेळेवर पैसे देऊ शकत नाही, रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्याला त्याने ते त्यामध्ये स्पष्टता नाही। आणि 3 लाख साधारणतः कामं जर हे होऊ शकत नसतील, त्याच्यावर त्याचा परिणाम होत असेल, तर मग मला वाटतं की या सगळ्या कामाला 3 लाख कामांना जो ब्रेक लागतो आहे, यातून तुम्ही उद्देश कसा साध्य करणार आहात? ही योजना एक सायकल म्हणून गरिबांसाठी या योजनेचा उपयोग होता। जो पैसा सामान्य माणसाच्या, गरीब माणसाच्या, मजदूर माणसाच्या घरापर्यंत जावा आणि तो रोटेट होऊन पुन्हा मार्केटमध्ये यावा आणि त्या गरीबाची चूल पेटावी, म्हणून हे 100 दिवस गॅरंटी स्कीम रोजगाराची आमचं सरकार होतं, काँग्रेसचं आपला UPA सरकार होतं, त्यावेळेस त्यांनी ती योजना आणली। त्यापूर्वी खरं तर ही योजना मुळात काँग्रेसनीच आणलेली योजना आहे। दुर्दैवानं योजनांची नावं बदलली जातात, पण त्रुट्या काढून त्यांना ही योजना गुंडाळण्याचंच उद्दिष्ट आहे का असं दिसतोय। तसंही केंद्र सरकारच्या या बजेटमध्ये आपण पाहिलं, शिक्षण, आरोग्य आणि महत्त्वाच्या बाबीवर सामाजिक न्याय यांना पैसेच ठेवले नाही। अगदीच किरकोळ तरतूद ओबीसी विभागाला केंद्र सरकार देशभरासाठी केवळ 386 कोटी रुपये देतो। यावरून या सरकारची ओबीसीच्या प्रती असलेली नियत हे स्पष्ट होते। अशाच प्रकारे आज ही मनरेगा योजना सुद्धा गुंडाळण्याचं काम सुरू आहे। दुसरा महत्त्वाचा विषय, आपण काल पाहिलंय की यवतमाळ जिल्ह्यामध्ये महिनाभरामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। 1 महिन्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारा जिल्हा कोणता, तर तो यवतमाळ म्हणून आता सगळीकडे आता प्रसिद्ध झालेला आहे। राज्य सरकारनं म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यावर 2 लाख साधारणतः 90,000 कोटीचं कर्ज आहे। हे कर्ज माफ करतो म्हणून निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करणाऱ्या सरकारने 1.5 वर्ष उलटूनही या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। केंद्र सरकारकडे या 2,91,000 कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पाठवला गेला आणि केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली की ही कर्जमाफी योजना आम्ही करू शकत नाही, आणि करू शकत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण ते व्यवहार्य नाही अशा पद्धतीचा निर्णय आणि घोषणा केंद्र सरकारने केली। यामुळे राज्याची ऐपत नाही, केंद्राची देण्याची दानत नाही आणि अशा स्थितीत शेतकरी आता उद्ध्वस्त होईल। आणि त्या पलीकडे जाऊन केंद्र सरकारने, मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला करार हा अत्यंत धोकादायक आहे। हे केवळ आज त्याचे परिणाम नाही दिसणार, पण उद्या हे सगळं नवं पीक आल्यावर
त्याचे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा हा निर्णय असणार आहे. म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर 18% ड्युटी 50%वरून आणली, परंतु अमेरिकेतून येणारा शेतमालावर हे 0% ड्युटी हे देशामध्ये इतिहासातील पहिल्यांदाच होती आहे. एकेकाळी 110% 20% ही ड्युटी होती. त्यामुळे परदेशातील कुठलाही शेतीमाल, गहू असेल, मका असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हा भारतात निर्यात होत नव्हता. कारण 100 ड्युटी म्हणजे शेतकऱ्याला तिथला दर आणि केंद्र सरकारने लावलेला टॅक्स हा विचारात घेता ते वायबल नव्हता. पण आता 0% आणल्यामुळे अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये हा करार झाल्यामुळं, मोदी सरकारने केल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला कोणी विचारणार नाही.